श्री स्वामी समर्थ. श्रावणात महादेवाच्या पिंडीवर गुप्तपणे व्हा. ही एक वस्तू कठीणात कठीण इच्छा पूर्ण होईल रातोरात. पहा, आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपवास करतो, सेवा करतो, तरीही आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. फक्त तुम्ही श्रावण महिन्यामध्ये एक वेळाही गुप्तपणे हा उपाय केला तर कठीणात कठीण इच्छा रातोरात पूर्ण होईल. तसेच तुम्ही ही वस्तू वाहिल्याने याचे भरपूर फायदे देखील आहेत. तर तुम्ही आत्तापर्यंत कुठेही असा व्हिडिओ पाहिला नाही, पहिल्यांदाच हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळाला आहे. तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे, नशिबाचे दरवाजे आता उघडणार आहेत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पाहायचा आहे. तर पहा, आपल्याला गुप्तपणेच हा उपाय करायचा आहे, कोणालाही सांगायचं नाही. घरामध्ये सुद्धा तुम्ही कोणाला सांगू नका, कुटुंबामध्ये राहत आहात त्यांनाही कोणाला सांगू नका. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर, तुमचा उपाय करून झाल्यावर तुम्ही हा उपाय केलेला सांगू शकता. तोपर्यंत कोणालाही हा उपाय करत आहात असे सांगू नका. कारण काही उपाय असे असतात ते गुप्तपणे केले तेव्हाच आपल्याला त्याचे फळ मिळते. तर वस्तू कोणती आहे, कशी व्हायची आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पहा, आपण कधी पाहिले का महादेवाला तुम्ही कधी विचारही केला नाही. श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात? सगळेच बेल, धतुरा, दूध वाहतात, पण काही ठराविक लोक काळी मिरी वाहतात का? हा एक गुप्त संकेत आहे. हा उपाय सर्वसामान्य भक्तांसाठी नाही, हा आहे त्या लोकांसाठी ज्यांना महादेवांशी थेट संवाद साधायचा आहे. जर तुमच्या आयुष्यातील अडकलेली काम आहेत, सतत संकट येत असतील, तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकतं. पहा, श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात. तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. शेवटी असे काही गुप्त उपाय सांगणार आहे, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर पहा, आपण काळी मिरी व्हायची आहे ती कशी व्हायची आहे. श्रावण महिन्यात आपण महादेवांची, विशेषतः श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या दिवशी देवादिदेव महादेवांचे पूजन केले जाते. तसेच महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा केल्या जातात. या काळात दर सोमवारला शिवलिंगावर जल अभिषेक केला जातो. दूध, बेलपत्र, धतुरा, गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे. महादेव एक असा देव आहे जो वैराग्याचा प्रतीक आहे, ज्याला गाजावाजा नको, मोठ्या मूर्ती नकोत, भक्ती हवी आहे. पंचामृताने अभिषेक, बेलपत्र अर्पण, तुपाचा दिवा लावल्याने हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण त्याच्या पलीकडे एक रहस्य आहे. काळी मिरी म्हणजे काय आणि तिचं आध्यात्मिक महत्त्व. काळी मिरी ही एक औषधी आहे. आयुर्वेदात ही पचन सुधारते, शरीरातील दोष नष्ट करते. तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे. पहा, काळी मिरी उष्ण आणि शरीराच्या ऊर्जेला जागृत करते. तसेच योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होते. शिव म्हणजे नाश, तो तामसिक गोष्टींचा नाश करणारा, म्हणून काळी मिरी ही त्यांना वाहण्यामागे अर्थ आहे. महादेव आणि काळी मिरी या जोडणीमागचं रहस्य. सगळेच गोड, थंड, शांत वस्तू देवाला वाहतात, पण महादेवाला काळी मिरी का वाहतात? महादेव हा भीषण आहे. काळ, तामस, भस्म, अघोरी, तांडव याचा तो अधिपती आहे. त्याला जे साधारण देव स्वीकारत नाहीत ते प्रिय आहे धतुरा, भस्म, बेल आणि काळी मिरी. काही मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते. ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो. काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात? धनप्राप्ती होते, थांबलेली कामं सुरू होतात, कोर्ट कचेरी शत्रुबाधा दूर होते, मानसिक शांतता मिळते, नकारात्मक स्वप्न जे काही पडत आहे ते थांबतात, दृष्टभूत बाधा दूर होते,
विवाहात अडथळे दूर होतात. हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच फळ मिळते. कोणत्याही दिवशी आणि कशी काळी मिरी व्हायची? गुप्त तंत्रविधी. श्रावण सोमवार सर्वोत्तम. श्रावण शुक्ल पंचमी, अष्टमी, त्रयोदशी हे दिवशी शुभ दिवस. सूर्योदयाआधी काळी मिरी 9, 7, 11 दाणे घ्या. काळ्या कपड्यात गुंडाळून शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नमः शिवाय, कालरूपाय मृडायान. मग शांतपणे नामस्मरण करून परत या, मागे वळून पाहू नका. काळी मिरी वाहताना टाळाव्यात अशा चुका. फोडलेली वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरात पूजा करताना मोबाईल वापरू नका. दुसऱ्यांसाठी मिरी वाहू नका. पूजा करताना गप्पा मारू नका. स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू नये. तसेच पहा पौराणिक संदर्भ. तसेच ऋषी आणि काळी मिरी. ऋषींच्या मृत्यूचा दिवस आला होता, पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीने काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले. त्यामुळे महादेव प्रसन्न झाला आणि त्यांना अमरत्व दिलं. आजही या गोष्टीचा संदर्भ नाथपंथात मिळतो. काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे. तसेच शरीरातील वात, कफ, दोष दूर करते व निगेटिव्ह एनर्जी दूर करते. घरात शांतता आणते. थर्ड आय जागृत करण्यात मदत करते. उग्र शक्तीपासून रक्षण मिळतं. स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकता का? तर पहा, हो नक्कीच, पण पवित्र मनाने आणि नियमाने करावे. तसेच काळ्या कपड्याऐवजी साधा पोशाख वापरावा. साधा पोशाख वापरावा. मासिक पाळीच्या काळात टाळावं. स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी फलदायी ठरतो. राशीनुसार काळी मिरीचा उपाय. मेष, सिंह, धनु 9 मिरी, वृषभ, कन्या, मकर 7 मिरी, काळे तीळ, मिथुन, तुळा, कुंभ मिरी, कापूरचा तुकडा, कर्क, वृश्चिक, मीन मिरी, थोडं दूध. काळी मिरी वाहण्यासाठी 5 लक्षण तुमच्यात आहेत का? सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात. कामं अडतात चाललेली आहेत. घरात वादविवाद चालले आहेत. मनात एक अव्यक्त भीती आहे. अंगात थकवा, आळस आणि नकारात्मकता ही लक्षणं असतील तर आजच काळी मिरी वाहा व तुमच्या अडचणी दूर करा. गुप्त मंत्र आज आपण पाहिलाच आहे. तसेच काळी मिरी वाहताय तेव्हा तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव हा मंत्र बोलायचा आहे. काळी मिरी वाहताना मनातल्या मनात तुम्ही तुमची इच्छा बोलायची आहे. श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी काळी मिरी वाहणं म्हणजे अमृता समान आहे. तर पहा, काळी मिरी आपण वाहतो तेव्हा तुम्हाला ही संपूर्ण काळी मिरी वाहून घ्यायची आहे व तुम्ही हा उपाय करत आहात हे कोणालाही सांगायचं नाही. संपूर्ण तुम्ही हा उपाय काळी मिरी वाहून झाल्यावर मागे वळून पाहायचं नाही. तसेच घरी निघून यायचं आहे. हा उपाय केल्याने मोठ्यात मोठी इच्छा, कठीणात कठीण इच्छा पूर्ण होते. रातोरात तुमचं नशीब बदलतं. यासाठी खूप साधा सोपा उपाय आहे. अगदी कोणीही करा. कोणतेही मंत्र स्तोत्र येत नसतील तर ओम नमः शिवाय असे बोलून तुम्हाला ही काळी मिरी व्हायची आहे. तर हा आजचा व्हिडिओ खूप संपूर्ण व माहितीदायक होता तुमच्यासाठी. तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.